नटी अरे कमल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मला त्या नटीनं मारली त्या नटीनं मारली मला त्या नटीनं मारली त्या नटीनं मारली मला त्या नटीनं मारली. थांबा थांबा वाटी सर्कल गुडघ्याची वाटी सर्कल आणि मेंदू पण सर्कल. काय बोलती मेंदू? नाही हो काय झालं काठी टेकायच्या वयात तुम्ही कोणी निवडताय लाज बीज आहे की नाही बायको समजाय तरी मी लाज बाळगा थोडीशी तरी. म्हणजे बघा प्रत्येक बाईचा नवरा जर चांगला सुंदर आणि हिरो दिसत असेल तर तिला कुठे ना कुठे तरी जलची होते बघा अशी. अगं तुला प्रेमाचं काय कळणार आहे की प्यार करने वाले कभी डरते नहीं. प्यार करने वाले कभी डरते नहीं और गाय छाप खाने वाले कभी मरते नहीं. अरे जाऊ बघा त्या नवऱ्याची इज्जत काढण्याशिवाय हिला दोन घास जात नाही. अगं तुला काय प्रेमाचं जाईल मग गंध पण नाही प्रेमाचा ग माहिती नाही तुला. अगं काय ते आमच्या शाळेचे दिवस होते साहेब काय शाळेचे आणि कॉलेजचे ते दिवस होते. असं वाटतं कधी कधी की पुन्हा एकदा त्या शाळेत जावं पुन्हा ती दिसावी भले शिकायला लागली लसावी मसावी. लसावी मसावी आता हाय ती सोसावी आणि आज उद्या रोज भांडी घासावी आणि जमलं तर लादी पण पुसावी. असे वय तुझ्या बापासारखा बायकोचा बैल आहे का मी? जा बघा तेव्हा भांडी घासत बसलेला असतो टाकल्या तू त्याच्या केस नाही पण केवढ्या माझ्या बाबांबद्दल बोलायचं नाही. अरे भांडी घासत असतो का नाही? माझ्या घरच्यांबद्दल बोलायचं नाही आधीच सांगून ठेव. बाईला घरच्यांविषयी काय बोललं तर आपली अख्खी खानदान निघती बाहेर. माझी आई माझ्या बाबांचा लय आदर करते. बघितलं नाही आदर करते ते होम मिनिस्टर मध्ये आले होते खेळायला हिची आई म्हणजे माझी सासू. तिने बघितलं ना तुझ्या बापासाठी काय मस्त नाव घेतलं. मग काय नाव काय घेतलं? अरे मस्त नाव आहे त्या नावातूनच कळलं की तुझ्या आईच्या मनात किती प्रेम आहे तुझ्या बापाविषयी. मस्त नाव घेतलं पण की हंड्यावर हंडे सात हंडे. वा 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 की हंड्यावर हंडे सात हंडे 14 झाले. गंगे हंडेत घालून मार तुला. मी तुम्ही आई तुझ्या आईने नाव घेतलं तुझ्या बापासाठी मस्त नाव घेतलं की हंड्यावर हंडे सात हंडे. तुमचा अंडा का बाहेर काढलाय? नाही साडे तोंड सांभाळून बघ. लग्नात चेपलेली तपेली दिली सगळी. ए बाई पाचवीला पुतली माझी इज्जत काढल्याशिवाय तुला इज्जत दोन घालत नाही का? पण तुझ्या बापासाठी नाव घेतलं तुझ्या आईने मस्त नाव घेतलं. मंडळी आवडलं तर माझ्या सासूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. मस्त नाव घेतलं की हंड्यावर हंडे सात हंडे त्यात भरले सगळे दगड धोंडे. दगड धोंडे मस्त नाव घेतलं की हंड्यावर हंडे सात हंडे त्यात भरले सगळे दगड धोंडे. आणि गणपतरावांचं नाव घेते त्यांच्या घरातले सगळे माकड तोंडे. माकड नाही कडक टाळ्या झाल्या पाहिजे. मला माहिती तुम्हाला तिच्या बाजूने का तुम्ही लोक तुमच्या घरातल्यांसारखे ना? माझ्या बाजूने तुमच्या घरातल्यांसारखे माकड तोंडे. माझ्या घराण्याला काय बोलू नको. अरे आजच्या घराण्याचं स्टेटस काय माहिती? अरे लय मोठं स्टेटस आहे आमच्या घरातलं. म्हणजे आमच्या अख्खी खानदानात कशी अशी चमत्कारी खानदान आमची. काय चमत्कार केला तुमच्या खानदानाने? अरे काय चमत्कार केला. अरे माझा आजोबा 15 दिवस पाण्याखाली होता. त्याचा रेकॉर्ड तोडला माझ्या बापाने. कुठे बघतो त्याचा रेकॉर्ड तोडला माझ्या बापाने. 16 दिवस पाण्याखाली होता. 17व्या दिवशी फुगून वर आला म्हातारा. तेव्हापासून मी पाण्याच्या जवळ पण नाही जात. या ठिकाणी मुलुंड पोलीस स्टेशनचे अत्यंत कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय सन्माननीय जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पीयू महोत्सवामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी स्वागत करत आहे. माझी इज्जत काढत असते. तुम्ही आदर करतो
करतील आदर. मग हा? अरे आपल्या अख्ख्या खानदानमध्ये एकमेकाचे आदर करतात. हो? हा, ते रे. हो हे तुमची आली होती मोठी वहिनी होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला. आमची वहिनी आली होती. हो मी कुठं गेलो होतो? तुम्ही गेला नाट्य बघायला. असे होय. हा तिने पण नाव घेतलं तुमच्या मोठ्या भावासाठी. म्हणजे माझ्या वहिनीने माझ्या वहिनी मोठ्या भावासाठी नाव घेतलं. हो. ए, लय आदर आमच्या मध्ये आमच्या बायकांसाठी. हो. आणि आमच्या बायकांसाठी पण आमच्या मनात लय आदर. हा. आणि आमच्या बायकांच्या पण मनामध्ये आमच्यासाठी लय आदर. हो हा मग? काय काय नाव घेतलं आमच्या वहिनी? काय नाव घेतलं? हा. होम मिनिस्टर खेळताना जमिनीला बसले हादरे. ये हादरे 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 होम मिनिस्टर खेळताना जमिनीला बसले हादरे. हादरे. आणि विलासराव आमचे भलतेच पादरे. असू द्या मंडळी, नॅचरल गॅस आहे. हल्ली गॅस पण मिळत नाही. मिळतात काय रे आता गॅस? हा, पण नाही, पाठवून दे त्याच्या. असू द्या भाऊ माझा कसा पण. रोज चण्याची आमटी खाल्यावर काय होणार आहे? पण तुझ्या भावासारखा नाही ना माझा भाऊ पळकुटा. तुझा भाऊ पळकुटा निघाला. काय संबंध? हा होम मिनिस्टरच्या कार्यक्रमामधून माझ्या भावाचं काय? आधीच सांगते माझ्या घरातल्यांबद्दल बोलू नका. हे तुझा भाऊ पळकुटा नाही? अहो, हा? पळकुटं नाही हो. नाही सारे माझा ऐक. पळकुटा टाक पळकुटा. 10 वर्षांना बाप झाला, मुलगी झाली म्हणून पळून गेला गावाला. अहो 10 वर्ष मुलगा होत नव्हता. हा. हा म्हणून तो आता मुलगी झाली म्हणून नाराज होऊन गेला. हो नाराज होऊन गेला. हा मुलगी झाली म्हणून नाराज होऊन गेला. पळून नाही गेला. अरे त्याला सांग, अरे तू भाग्यवान माणूस आहे नरसाळ्या. तुझ्या घरामध्ये मुलगी जन्माला आली. अरे ज्याच्या घरात मुलगी जन्माला येते ना, त्या बापाच्या घरातलं दारिद्र्य संपतं. त्या बापाच्या नशिबातले भोग संपतात. कारण पहिली बेटी ही धनिक पेटी असते. तुमच्या लोकांना काय कळणार आहे? मुलासाठी तुम्ही लोक तडफडता. अरे तुम्हाला प्रेम करायला आई हवी असते, माया करायला बायको हवी असते, बहीण हवी असते, आत्या हवी असते, मावशी हवी असते, काकी हवी असते. मग मुलगी का नको? अरे मुलगा जर तुमच्या घरातला वंशातला दिवा असेल ना, तर त्या दिव्यामध्ये सतत चालणारी वाट म्हणजे आमची ही मुलगी असते रे. ही मुलगी असते. आज प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे बाबासाहेब पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पाहिजे. वाटतं की नाही प्रत्येकाला की छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पाहिजे? वाटतं की नाही? कोणाकोणाला वाटतं? हात वर करा. क्या बात आहे. पण येणार कसे? येणार कसे? जर तुम्हाला वाटत असेल की छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे बाबासाहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले पाहिजे, तर आधी जिजाऊ माता जन्माला आली पाहिजे, आधी भीमाई माता जन्माला आली पाहिजे, तर घराघरात छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे बाबासाहेब जन्माला येतील. अरे आज मुलगी आहे ना, मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आज मुलगी कुठल्या क्षेत्रामध्ये पाठी? आज मुलगी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, अरे मुख्यमंत्री आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे मुली. होय खरं बोलताय तुम्ही. आमच्या दिवा काही कामातच नसतो बघा. कामात असं नाही. तुझ्या भावाला जाऊन सांग. म्हणून मंडळी, आज आपण बाबासाहेबांच्या जयंती निमित्त इथे जमलेले आहेत. म्हणून इथे जमलेल्या माझ्या सगळ्या जेवढ्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी जाता जाता एक चांगला शब्द सांगेल, एक चांगली शायरी सांगेल. शायरी आवडली तर शेवटपर्यंत टाळ्या झाल्या पाहिजे. की घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि माझ्या महिलांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. बोला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. धन्यवाद म्हणजे धन्यवाद. अच्छा काय वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजे. जोरदार. मनोरंजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन काय असतं ह्या दोघांकडून शिकावं आणि तेच समाज प्रबोधनाचं बीज ह्या मुलुंड शहरामध्ये रोवण्याचं काम ह्या 2 अभिनेत्यांनी केलेलं आहे. धन्यवाद त्यांचं. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं पुनश्च एक वार हार्दिक स्वागत.